नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पॉलिटी सब्जेक्ट बघणार आहोत आणि पॉलिटीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे किंवा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपण ज्याला पहिला टॉपिक म्हणतो, जो प्रत्येकाचा ऑलमोस्ट पार्ट असतो, तो म्हणजे संविधान सभा. आणि त्याच्यावर कुठल्याही एक्झाममध्ये 2 प्रश्न, 1 प्रश्न असतोच. ते कुठलीही सरळ सेवा पकडा, ग्रुप बी, ग्रुप डी, तलाठी आणि इतरत्र जेवढ्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, त्याच्यामध्ये संविधान सभा हा पॉलिटीचा जो पहिला टॉपिक आहे, याच्यावरती 2-3 प्रश्न तर येतातच. त्याच्यामुळे हा आपला टॉपिक खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामुळे आज आपण या टॉपिकशी रिलेटेड जे पीवायक्यू आहेत ते बघणार आहोत आणि त्या पीवायक्यूच्या वरून आपल्याला त्या टॉपिकचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. विविध हे जे प्रश्न जे घेतलेत आपण आज, ते पीवायक्यू बेस्ड प्रश्न आहेत, जे विविध सरळ सेवेमध्ये, तलाठी भरतीमध्ये येऊन गेलेले आहेत. वन लाईनर स्वरूप क्वेश्चन्स, ते क्वेश्चन्स आपण इथे घेतले, जेणेकरून ह्या प्रश्नांवरून आपल्याला कळून येईल की पीवायक्यूचा बेस कसा आहे किंवा कुठले प्रश्न विचारले जातात, कसे प्रकार राहतात. चला तर ठीक आहे, मग आपण आता सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. तर त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे की राजेंद्र प्रसाद खालीपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेले नाही? प्रश्न काय आहे की कोणत्या याचे भूषवलेले नाही राजेंद्र प्रसाद. तर आपल्याला संविधान सभा माहिती आहे. संविधान सभा जी कॅबिनेट मिशन प्लॅन आलं होतं 1946 ला कॅबिनेट मिशन प्लॅन. यानुसार आपण संविधान सभा गठीत केली होती. यानुसार काय केलं होतं? संविधान सभेचे गठन केले होते. तयार. ओके. आणि या संविधान सभेमध्ये आपण पाहतो की 1946 नुसार संविधान सभा आपण तयार केली. त्याच्यामध्ये जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. सगळ्यात आधी आपण पाहिलं होतं की 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली होती संविधान सभेची. तेव्हा तात्पुरते अध्यक्ष म्हणून आपले सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती केली होती. तात्पुरते म्हणून, अध्यक्ष म्हणून तात्पुरते सच्चिदानंद सिन्हा होते आणि उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी होते. त्याच्यानंतर 9 डिसेंबरला झाली होती, ते त्याचे होते तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा. आणि अध्यक्ष तात्पुरते अध्यक्ष होते. आणि त्याच्यानंतर 11 डिसेंबरला आपण कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती केली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सॉरी. तर अशी आपली संविधान सभा गठीत करण्यात आली. सर्वात आधी 1946चं कॅबिनेट मिशन प्लॅन आलं. त्याच्यानंतर संविधान सभा आपण तयार केली. 9 डिसेंबरला त्याची पहिली बैठक झाली, ज्याच्यामध्ये सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष आणि फ्रँक अँथोनी हे तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. म्हणजे निवडून नाही, नामनिर्देशन झालं. कारण त्यांचे नाव सच्चिदानंद सिन्हा आणि यांचे नाव जे.बी. कृपलानी यांनी सुचवले होते. त्याच्यावरती पुढे प्रश्न येणारच आहे, म्हणून मी तुम्हाला फक्त बरोबर सांगतेय, जेणेकरून तुमचे काही क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील. आणि त्याच्यानंतर 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त झाली. थोडं समजावून सांगते, त्याच्यानंतर आपण हे क्वेश्चन्स कंटिन्यू करूया, जेणेकरून तुमचे क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला आन्सर येऊन जाणार त्याचे, एवढ्या समजावण्यावरूनच. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवडणूक झाली. आणि संविधान सभेने जे विविध कार्य करायचे होते, त्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या होत्या. अशा 22 समित्या होत्या मित्रांनो, संविधान सभेने स्थापन केल्या होत्या. त्याच्यामध्ये ध्वज समिती होती. अशा एकूण किती होत्या? 22 समित्या. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची जी वाचतो नेहमीच आपल्याला माहिती आहे, मसुदा समिती, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर त्याच्यामध्ये 22 समित्यामध्ये होते. मसुदा समिती होती, कार्यविषयक नियम समिती होती, ध्वज समिती होती. अशा विविध 22 समित्या होत्या. तर त्याच्यापैकी यांचा प्रश्न काय आहे की खालीपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेले नव्हते? अध्यक्षपद म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद
आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वाधिक समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. म्हणजे एकूणच त्यांनी चार दोघांनी पण, म्हणजे पंडित नेहरू यांनी 22 समितीपैकी 4 समित्यांचे अध्यक्षपद पंडित नेहरूंकडे होते. आणि तसेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा 4 समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. तर त्याच्यावरती प्रश्न आहे हा, की ते सुकाणू समितीचे अध्यक्ष होते का, प्रक्रिया विषयक नियम समितीचे होते का, मूलभूत अधिकार उपसमितीचे होते का, वित्तीय व स्टाफ समितीचे होते का? तर याचा आन्सर येते कोणते भूषवले नाही. तर याचा आन्सर आहे मूलभूत अधिकार उपसमिती. भूषवले नाही म्हटलंय, कीवर्ड लक्षात ठेवायचे. कारण मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष जर कोणी असेल तर ते होते JV कृपलानी. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुकाणू समितीचे होते का? तर हो होते. प्रक्रिया विषयक नियम समितीचे होते का? तर बरोबर आहे होते. वित्तीय आणि स्टाफ समितीचे होते का? तर बरोबर आहे होते. म्हणजे तिन्ही याचे होते आणि फक्त मूलभूत अधिकार उपसमितीचे नव्हते. तर मग त्याचे अध्यक्ष कोण होते? तर JV कृपलानी होते. हे आपण आताच बघितलेलं आहे. आणि एक समिती होऊन गेली, एक समिती राहून गेली. कारण आपण काय म्हटलं होतं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 4 समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. तर त्याच्यापैकी आपण 3 इथं बघून घेतले. तर एक कुठली राहिलेली आहे? तर ती आहे ध्वज समिती. ती कोणती होती? ध्वज समिती. ठीक आहे. 4 समित्या कोणकोणते होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद 4 समिती, सुकाणू, प्रक्रिया विषयक नियमन समिती, वित्त व स्टाफ समिती आणि ध्वज समिती, अशा 4 समित्या होत्या, ज्याचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आता आपण पंडित नेहरूंचे पण बघून घेऊ, की जेणेकरून याच्यावरती प्रश्न आला तर आपण तो सॉल्व्ह करू शकलो पाहिजे. पंडित नेहरूंनी सुद्धा चार याचे अध्यक्षपद भूषवले होते, 4 समितीचे अध्यक्षपद भूषवलेले होते. तर त्याच्यापैकी ते राज्यासोबत ज्या वाटाघाटी करायच्या होत्या ती समिती, नंतर संघ राज्यघटना समिती, मसुदा राज्यघटनेची चिकित्सा करणारी समिती आणि संघ राज्य अधिकार समिती, 4 समित्या होत्या यांच्या पण. पंडित नेहरू त्यांच्या 4 समित्या बघून घेऊ आपण. संघराज्य अधिकार समिती, संघराज्य अधिकार. त्याच्यानंतर दुसरी आपण बघितली होती राजासोबत जी वाटाघाटी करायची होती राजांसोबत, ती समिती. वाटाघाटी करणारी समिती. मसुदा चिकित्सा समिती. मसुदा चिकित्सा. ओके. अँड देन लास्ट केंद्रीय घटना समिती. ठीक आहे. अशा 4 याचे पंडित नेहरूंनी होते. आपण बघून घेतले की 4 याचे प्रत्येकी म्हणजे सगळ्यात जास्त समितीचे अध्यक्षपद कोणाकडे होते? तर पंडित नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. तर याचा आन्सर कळलाय आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. चला दुसरं क्वेश्चन आहे की भारतीय राज्यघटना रोजी स्वीकारण्यात आली. तर भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? आता वेगवेगळ्या डेट्स आहेत ज्या आपण एकत्र करून टाकतो. सरनाम्यामध्ये वेगळी तारीख दिलेली आहे, त्याच्यामुळे कधी कधी आपण कन्फ्युज होतो की कुठल्या तारखेला काय झालंय. त्याच्यामुळे हा प्रश्न घेतलेला आहे. बेसिक लेवलचा प्रश्न आहे. तर मित्रांनो याचा आन्सर सांगू शकता कोणी? भारतीय राज्यघटना कोणत्या रोजी स्वीकारण्यात आली? तर याचा आन्सर आहे 1 नंबर. 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटना स्वीकारण्यात आली. ठीक आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळे तारीख दिलेली आहे. तर आपण बघू की 26 जानेवारी 1950 ला या दिवशी घटना स्वीकारली. घटनेचा स्वीकार. ठीक आहे. स्वीकार म्हणू शकतो आपण. या दिवशी स्वीकार केला. जी सरनाम्यात पण हीच तारीख नमूद केलेली आहे. आणि घटना अंमलात कधीपासून आली आहे? तर 26 जानेवारी 1950 पासून घटनेचा अंमल.
आपण म्हणतो ना की 26 जानेवारीला काय झालं आणि 15 ऑगस्टला काय झालं. तर 26 जानेवारीला पण देश स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्टला पण झाला. पण तसं नाहीये. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला आहे. पण जी 26 जानेवारी आहे, 26 जानेवारीला आपला देश प्रजासत्ताक झाला होता. कारण त्या दिवशी आपली घटना अंमलात आली होती. ठीक आहे. प्रश्न तर नेक्स्ट प्रश्न बघू आपण. भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे. काय आहे? विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटले होते? भारतीय घटनेवर विविध तज्ञांनी मतं नोंदवली आहेत, टीका पण नोंदवल्या आहेत. तर त्याच्यापैकी एक म्हटलं होतं की विस्तृत संविधान, कारण की हे जे भारतीय संविधान आहे सगळ्यात विस्तृत, सगळ्यात मोठे असलेलं संविधान आहे. तर अशी विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटले होते? तर याचा आन्सर आहे जेनिंग्स. सर आयव्हर जेनिंग्स यांनी काय म्हटलं होतं की भारतीय संविधान सर्वात विस्तृत संविधान आहे. आणि यांनी टीका पण केली होती संविधानावर. तर त्यांची टीका काय होती की वकिलांचे नंदनवन अशी त्यांनी संविधान सभेवर टीका केली होती. काय टीका केली होती संविधान सभेवर यांनी? वकिलांचे नंदनवन. नंदनवन लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावरती पीवायक्यू येऊन गेलेला आहे. कुठल्याही सरळ सेवेला, तलाठी भरतीला महत्वाचे प्रश्न आहेत, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. विस्तृत संविधान कोणी टीका केली होती? सर आयव्हर जेनिंग्स. आता चौथा प्रश्न पाहणारा विद्यार्थी मित्रांनो, खालील व्यक्तीपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते म्हणते? कोण नव्हते? कीवर्ड सगळ्यात आधी बघायचंय. कुठलाही प्रश्न बघितला की त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला लक्ष गेलं पाहिजे कीवर्ड्स कडे. आणि ते राऊंड किंवा त्याला रेश करणं, हे असले काहीतरी खूण करायची जेणेकरून ते आपल्या पटकन लक्षात येतात पेपरमध्ये पण. म्हणून मग हे कोणते नव्हते? कीवर्ड लक्षात घेतले. कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. तर हे नव्हते. वुड्स नव्हते. वुड नव्हते. सर विल्यम वुड हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे होते त्याच्यामध्ये सदस्य. स्टॅफर्ड क्रिप्स होते आणि एव्ही अलेक्झांडर होते. तर ठीक आहे. कॅबिनेट मिशन कधी आलं होतं? कोणी तारीख सांगू शकते का? ट्राय करा. तर कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये 3 सदस्य होते. त्याच्यामध्ये लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर. त्याच्यामुळे कॅबिनेट मिशनला आपण त्रिमंत्री योजना सुद्धा म्हणतो, नाही का? 3 मंत्री होते. ओके. कधी आलं होतं कॅबिनेट मिशन? कधी जाहीर झाले? कधी जाहीर झाले? तर 16 मे 1946 ला. 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशन प्लॅन घोषित करण्यात आला. ठीक आहे. डेट लक्षात ठेवायची. आणि जर कुठली ट्रिक, आता ट्रिक तर लागत नाही ते, पण आपण ट्राय करू शकतो जेणेकरून आपण विसरायला नको की हा जर प्रश्न रिपीट आला तलाठीमध्ये तर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे, कारण की अगदी बेसिक लेवलचा प्रश्न आहे हा. तर आपण याच्यासाठी कधी ट्रिक बनवून बघू की बनते का. हा, जर आपण याचे पहिले जे लेटर आहेत ए एस आणि आपण पॅथिक लॉरेन्स मधला पी पकडून घेऊ, कारण की त्यांचं नाव तर पॅथिक लॉरेन्स आहे, त्याच्यामुळे ए एस पी याची ट्रिक बनवू शकते. ठीक आहे. असं काहीतरी ट्रिक बनवून आपण लक्षात ठेवू शकतो. तर ए एस पी. ए म्हणजे एव्ही अलेक्झांडर, एस म्हणजे सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि पी म्हणजे पॅथिक लॉरेन्स. ओके, डन. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या 1946 मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशन सत्रात खालीपैकी कोणत्या देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते म्हणते? आता एवढा मोठा प्रश्न आपण कन्फ्युज होऊ शकतो, पण यातला महत्वाचा प्रश्न काय आहे की कोणत्या देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते? ठीक आहे. असा हा एवढाच प्रश्न आहे. दिसायला मोठा दिसतो, पण तो त्याचं जे संक्षिप्त रूप आहे ते महत्वाचा कीवर्ड आपण पकडलाय सदिच्छा संदेश. आणि कोणत्या देशांनी पाठवले होते किंवा नव्हते? होते. हे पण हा कीवर्ड सगळ्यात आधी महत्वाचं लक्षात ठेवायचं, कारण की इथं होते, कधी कधी नव्हते असा सुद्धा शब्द येतो, तर आपण कन्फ्युज होऊ शकतो. आपण डायरेक्ट एवढा प्रश्न वाचतो, होते नव्हते, चूक बरोबर अचूक, हे योग्य अयोग्य, इकडे आपलं लक्ष नसतं आणि इकडे आपण काहीतरी टिक करून देतो आणि नंतर घरी आल्यावर कळते की आपला तो प्रश्न चुकलेला आहे. आणि आपण पेपरमध्ये असताना आपण एवढं कॉन्फिडंट असतो की आपला प्रश्न बरोबर आहे. जेव्हा आपले मार्क्स येतात किंवा आन्सर की येते तेव्हा आपल्याला कळतं अरे हा प्रश्न कसा का चुकला, कारण की आपण हे कीवर्ड दुर्लक्ष करत असतो. आणि हे महत्वाचे आहे. सगळ्यात आधी प्रश्न बघितला की योग्य अयोग्य चूक बरोबर इकडे लक्ष द्यावं. ठीक आहे. तर कोणते होते म्हणते, कोणी कोणी पाठवले होते? ते युएसएनी. येस, बरोबर आहे, युएसएने पाठवले होते. चीन, प्रजासत्ताक चीन, बरोबर आहे, याने पाठवले होते. ऑस्ट्रेलिया सरकार, येस ऑफकोर्स पाठवलं होतं. कॅनेडियन सरकार,
चूक. कॅनडाने पाठवले नव्हते. हा प्रश्न चूक आहे. आता हा प्रश्न काढायचा तर एलिमिनेशन मेथड सुद्धा युज करू शकतो आपण. समजा की तुम्हाला माहिती नाहीये, तुम्हाला फक्त माहिती युएसने पाठवलेले किंवा कॅनडाने पाठवलेले हे तुम्हाला माहितीये. ड कॅन्सल केला की आपोआप प्रश्न एलिमिनेट होऊ शकते. बघा एलिमिनेशन, हे बघा हे पण ड, हे पण ब, आणि हे आपल्याला माहितीये की युएसए ऑफकोर्स आहे, तर ब आणि क असूच शकत नाही. तर यांचा आन्सर काय, अ ब आणि क. ठीक आहे, अ ब आणि क ह्याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो बघू आपण. 6वा प्रश्न. ठीक आहे, 6वा प्रश्न काय आहे, भारतीय खालील विधाने विचारात घ्या. चूक बरोबर काही सांगितलेलं नाही. आता बघू आपण काय करायचं पुढे. ठीक आहे, वाचू. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ठीक आहे, बघू. तर हे बरोबरच आहे ऑफकोर्स, पण आपण सगळं वाचून घेऊ, नंतर काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ते बघू. नंतर या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. कीवर्ड मित्रांनो, कीवर्ड. ठीक आहे, लक्ष ठेवायचं. हे थोडं मिस्टेक झालाय, आपण ऍडजस्ट करू, कारण आपल्याला आन्सर माहिती आहे ना, तर मग ऑप्शन काय चुकलंय याला काही फरक पडत नाही. कधी कधी जेव्हा पेपर्स असतात त्याच्यामध्येही ऑप्शन चुकीचे असतात किंवा नंतर मग ते कॅन्सल करावं लागतात. आपण त्यांना ईमेल करतो, त्याच्यानंतर कॅन्सल होतात. तर असं समजा की हा क्वेश्चन तशासारखा आहे, कारण इथे आपलं जे ऑप्शन आहे ते दिसत नाहीये एक. तर बघू आपण, ते टायपिंग मध्ये मिस्टेक झालाय थोडं. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. बरोबर आहे, सगळ्यांनाच माहितीये. आता एलिमिनेट करून बघू. आपल्याला अ बरोबर माहितीये, त्याच्यामुळे हा जो पर्याय हा ऑटोमॅटिक कट होतो, कारण की अ आपल्याला बरोबर हवाय, तर अ आपल्याला उत्तरामध्ये पाहिजेच. त्याच्यानंतर या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. ऑफकोर्स हे सगळ्यांनाच माहितीये की मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. मुस्लिम लीगचे सदस्य पहिल्या बैठकीला हजर नव्हते. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. सांगा मित्रांनो, सगळ्यांनाच माहितीये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष नव्हते. तर हे जे वाक्य हे चुकीचं आहे. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ते पण कुठल्या समितीचे होते, तर मसुदा समितीचे होते. अध्यक्ष होते मसुदा समितीचे. ते अध्यक्ष होते. आणि संविधान सभेचे अध्यक्ष आताच पाहिलं आपण, जेव्हा आपण सुरुवात केली लेक्चरला, तेव्हा सगळ्यात आधी आपण जे पाहिलं होतं की याच्यावरून आपल्याला प्रश्न सुटणार आहे, त्याच्यावरच प्रश्न सुटत आहेत. तेव्हा पाहिलं होतं आपण सुरुवातीलाच लेक्चरच्या की संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे कोण होते, राजेंद्र प्रसाद. अगदी क्षुल्लक प्रश्न असतात आणि तेही आपण चुकून येतो. आपण वाचतो की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष होते. हो अध्यक्ष होते. कसले होते इकडे आपलं लक्ष असतं आपल्याला, किंवा परीक्षेत असं होतं की ते आपल्याला दिसत असे संविधान सभा, आपण ते गडप करून टाकतो. तिथला तो शब्द आपल्या स्वतःचा मनाचा शब्द आपल्या डोळ्यांना दिसतो. तिथं आपल्याला मसुदा समिती दिसते, हालाकी तिथं नसते. त्याच्यानंतर चुकून जातो आपला प्रश्न. घरी आपल्याला हे कळते की अरे इथं तर संविधान सभेचे अध्यक्ष होते. एवढा क्षुल्लक प्रश्न आपण तिथे चुकून येतो. ठीक आहे, तर याचा आन्सर काय आहे, क एलिमिनेट करायचा आपल्याला. क इथे आहे, हा ऑलरेडी एलिमिनेट झाला होता हा पण, म्हणजे आपला आन्सर आहे अ आणि ब. आणि ब इथे ओळखायला नसेल येत, अ ब आन्सर याचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हा ठीक आहे, 7वा प्रश्न आहे, अयोग्य कथन ओळखायचे जुलै 1947 मध्ये. कीवर्ड अयोग्य ओळखायचा. योग्य जुलै 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला होता. जुलै 1947 मध्ये. ते आन्सर बरोबर आहे. आधी वाचून घेऊ, नंतर चूक बरोबर बघू. ठीक आहे, कॅबिनेट मिशन योजना 1946च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारा भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली म्हणते. ओके, जुलै 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते म्हणते. त्यानंतर बघू, भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. विद्यार्थी मित्रांनो, काय याचा आन्सर सांगा, अयोग्य निवडायचे. बरोबर, याचं काय आहे, 4th नंबरचं ऑप्शन चुकीचं आहे. कारण जे उद्घाटन बैठकीची अध्यक्षता आहे ते मगाशीच पाहिली आपण की 9 डिसेंबरला बैठक झाली होती आणि 9 डिसेंबरचे जे अध्यक्ष होते, ज्याला तात्पुरते अध्यक्ष आपण म्हटलं होतं, ते सच्चिदानंद सिन्हा होते. कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड ही 11 डिसेंबरला झाली होती. 9 डिसेंबरला कोणाची झाली होती, पहिल्या बैठकीला सच्चिदानंद सिन्हा.
म्हणून हे प्राथमिक बैठकीची हे चुकीचं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे चुकीचं आहे. इथे पाहिजे होतं सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा. ओके. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड कधी झाली होती मग? कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून ना, हे लक्षात ठेवायचं. हे तात्पुरते अध्यक्ष होते आणि कायमस्वरूपी म्हणून कायमस्वरूपी होते. सॉरी, कायमस्वरूपी. कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके. आणि हे बाकीचे सगळे बरोबर आहे. जसं कॅबिनेट मिशन योजना 1946च्या अंतर्गत संविधान सभा झाली होती, त्यावर आपण स्टार्टिंगलाच बघितलं, बरोबर आहे. ते जून 1946 मध्ये स्थापन झालेलं संविधान सभा महात्मा गांधी सदस्य नव्हते, बरोबर आहे. हे कोणी म्हणणार महात्मा गांधी तेव्हाचे त्या काळचे तत्कालीन केवढे मोठे नेते होते, तर ते असणार संविधान सभेमध्ये, ते चूक आहे. त्या काळचे तत्कालीन जे नेते होते ते महात्मा गांधीजी आणि जिना हे दोन्ही व्यक्तिमत्व संविधान सभेमध्ये नव्हते, तर लक्षात ठेवायचा प्रश्न. ते बरोबर आहे. भारताच्या संविधान सभेला उद्घाटन बैठक हे आपण आताच बघितलं. आणि जुलै 1947 मध्ये राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला, तर बरोबर आहे. जो पिंगली व्यंकय्या यांनी तयार केला होता आंध्र प्रदेशची. ओके, कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणती जोडी असू दे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, हे टाईप करताना थोडा मिस्टेक झालाय, बट आपण नाही सॉरी, हा क्वेश्चन बरोबर आहे. आपण कंटिन्यू करू. एक प्रश्न ऍक्च्युली एक पीपीटी मधला एक प्रश्न चुकलेला आहे, जो आपल्याला बोलताना आता मी तुम्हाला करेक्ट करायला लावते. ते थोडं मिस्टेक झाली आहे, टायपिंगची मिस्टेक आहे ती, त्याच्यामुळे मला वाटलं हाच आहे का. ओके, कंटिन्यू. संविधानाचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला. ओके. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभा सदस्य महात्मा गांधी होते. अरे, काहीतरी मिळालं. मागच्या क्वेश्चनचा आन्सर मिळालंय, म्हणजे मागच्या क्वेश्चनचा स्पष्टीकरण ज्यांनी पाहिलंय त्याला याचा आन्सर मिळालंय की याचा आन्सर काय आहे. उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू. तर उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू बरोबर आहे, पण संविधान सभा सदस्य महात्मा गांधी चूक आहे. आणि हेच आपलं आन्सर आहे, कारण की आपल्याला काय शोधायचं होतं, चूक. आन्सर मिळालं. ठीक आहे, हे चूक आहे, कारण की महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. आपण याचं एक्सप्लेनेशन पाहिलंय. महात्मा गांधी आणि प्लस कोण होता, आणखी एक नेता ज्यांचं नाव मी सांगितलेलं आहे. मागचा क्वेश्चन ज्यांनी पाहिलाय त्याला नक्की माहिती आहे कोण होते. मोहम्मद जिना. ते सुद्धा सदस्य नव्हते. नंतर संविधान सभेचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला. बरोबर आहे, कारण ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आपण ऑलरेडी बघितलेले आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पण पाहिले होते आपण. 11 डिसेंबरला यांची नियुक्ती झाली होती कायमस्वरूपी म्हणून. 9 डिसेंबरला तात्पुरते म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची झाली होती. ओके, कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन. 9 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? विशेष प्रतिनिधित्व घटना कोणतं म्हटलंय? अल्पसंख्याक समाजाला. काय आन्सर? ऑप्शन आहे शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. काय विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर? यस, बरोबर, शीख यांना देण्यात आले होते. जे संविधान सभेसाठी जे 389 जागाच्या हे झाले होते, 389 जागा होत्या, त्या 389 पैकी आपण बघतो ते डिवायडेशन केलेलं होतं. 93 जागा त्या संस्थानिकांच्या होत्या आणि 296 जागा ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या होत्या. आणि 296 पैकी पण 292 ब्रिटिश प्रांताच्या, 11 प्रांत आणि 4 होते चीफ कमिशनरचे प्रांत. याच्यात सुद्धा डिवायडेशन होतं. 292 4 चीफ कमिशनरचे 4 प्रांत होते. हे 93 ज्या जागा होत्या त्या संस्थानिकांकडून भरायच्या होत्या आणि त्या नामनिर्देशित होणार होत्या संस्थानिकांकडून. आणि ह्या 292 जागा, ह्या 292 जागांपैकी दिलेलं होतं, म्हणजे आरक्षण दिलेलं होतं, किंवा आपण म्हणतो कोणाला किती प्रतिनिधित्व दिलं होतं, कोणत्या समाजाला. याच्यामध्ये 3 आहे. एक होतं सर्वसाधारण, नंतर तो मुस्लिम आणि शीख. तत्कालीन जर बघितलं आपण की सगळ्यात अल्पसंख्याक कोणकोणते होते, तर तत्कालीन अल्पसंख्याक होते शीख होते, ख्रिश्चन होते, अनुसूचित जाती आणि जमाती होते. यांच्या सगळ्यांपैकी, या 4 अल्पसंख्याकांपैकी फक्त शीख समाजाला संविधान सभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं होतं. ओके, शीख.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून, इथं पाहिजे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? मिळाला आन्सर. किती इझी प्रश्न असतात. हा पीओआयक्यू आहे आणि प्रत्येक पीओआयक्यू घेतल्यात वेगवेगळ्या परीक्षेमध्ये तलाठी भरती झालं, टीसीएस आयबीपीएस कडून जेवढ्या एक्झाम घेतल्या गेल्या त्याच्यात सगळे एक्झाम मधले आपण प्रश्न कलेक्ट केलेले आहेत मित्रांनो. तर हे काय 11 डिसेंबर 1946 रोजी कोणाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती आहे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समिती अध्यक्ष. त्याच्यानंतर सच्चिदानंद सिन्हा यांची 9 डिसेंबर 1946 ला नियुक्ती झाली होती. 9 डिसेंबरला 1946 ला काय होते? तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तात्पुरते अध्यक्ष. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते? आपण आताच पाहिलं तात्पुरते अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. आणि यांची नियुक्ती कधी झाली होती? तात्पुरते अध्यक्ष म्हणून नेमणूक कधी केली होती? 9 डिसेंबरला, जी पहिली बैठक भरली होती संविधानाची, आपल्या संविधान सभेची. तर कोणी सुचवले होते त्यांचे नाव? कोणी सुचवले होते? त्याचा आन्सर आहे JB कृपलानी. सी राजगोपालाचारी हे आपले भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. फर्स्ट भारतीय गव्हर्नर जनरल. ओके. शॉर्ट मध्ये गज म्हणजे गव्हर्नर जनरल. ओके. आणि टीटी कृष्णमाचारी हे मसुदा समितीमध्ये होते. टीटी कृष्णमाचारी. संविधान समितीमध्ये 2 कृष्णमाचारी होते. इथे नेहमी कन्फ्युजन होत राहते. एक होते टी कृष्णमाचारी, एक होते VT कृष्णमाचारी. VT कृष्णमाचारी आणि TT हे दोन्ही व्यक्तिमत्व वेगवेगळे आहे. TT जर म्हटलं तरी कुठे तर मसुदा समितीमध्ये होते. मसुदा समितीमध्ये सदस्य होते. सदस्य. आणि VT कृष्णमाचारी हे कोण होते? तर हे उपाध्यक्ष होते. संविधान सभेचे उपाध्यक्ष आपण पाहिलेले आहेत. 2 असतात. 2 होते त्याचे. ओके. तर त्याच्यापैकी एक होते VT कृष्णमाचारी. दुसरे कोण होते? एक VT कृष्णमाचारी, दुसरे कोण होते? तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो कमेंट मध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 12. खालीपैकी कोणकोणत्या संविधान सभेच्या सदस्या होत्या? खालीपैकी कोणकोणत्या संविधान सभेच्या सदस्या होत्या? महिलांविषयी प्रश्न आहे. कोणकोणत्या महिला सदस्या होत्या? विजयलक्ष्मी पंडित, नंतर सुचिता कृपलानी, सुब्बालक्ष्मी, सरोजिनी नायडू. यापैकी कोणकोणत्या सदस्या होत्या म्हणते? तर आपण बघू. विजयलक्ष्मी पंडित बरोबर आहे, होत्या. सुब्बालक्ष्मी नव्हत्या. पण एलिमिनेट करून बघू. बर्न होतं म्हणजे कॅन्सल, पण हे पण गेलं. एलिमिनेट. आन्सर आलाय आपलं विद्यार्थी मित्रांनो. कॅनिड. काही काढायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे की सुब्बालक्ष्मी नाहीये, आपण वाचलंय, एलिमिनेट केलं, बस आपला आन्सर आलाय. त्याचा आन्सर आहे कॅनिड म्हणजे विजयलक्ष्मी पंडित होत्या, सुचिता कृपलानी होत्या आणि सरोजिनी नायडू होत्या. या ज्या सुब्बालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी पंडित आणि सुचिता कृपलानी ह्या संयुक्त प्रांत म्हणून निवडून आल्या होत्या. संयुक्त प्रांत. आणि सरोजिनी नायडू या बिहार प्रांतातून निवडून आल्या होत्या. संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या. एकूण किती होत्या संविधान सभेमध्ये? एकूण महिला सदस्य 15 होत्या. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 13 नंबरचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? तर याचा आन्सर आपण पर्याय बघू. सर BN राव, N गोपालस्वामी अय्यंगार, श्यामाप्रसाद मुखर्जी, MR जयकर. तर याचा आन्सर आहे सर BN राव. संविधान सभेचे सल्लागार कोणते? BN राव. आणि हे जे BN राव आहे हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. यांची नियुक्ती लॉर्ड वेवेल यांनी केली होती. यांची नियुक्ती कोणी केली होती? लॉर्ड वेवेल. तत्कालीन गव्हर्नर होते. यांनी सर BN राव यांची नियुक्ती केली होती. आणि इथे जे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे सर N गोपालस्वामी अय्यंगार
हे कोण होते? हे मसुदा समितीचे सदस्य होते. मसुदा समितीत एकूण 7 सदस्य होते. तर त्याच्यापैकी हे एक होते मसुदा समितीचे सदस्य. मसुदा सदस्य आणि हे जम्मू काश्मीरचे पीएम सुद्धा राहिलेले आहेत. जम्मू अँड काश्मीरचे पीएम राहिलेले आहेत. ओके, कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन, 14 नंबरचा प्रश्न. थोडा मिस्टेक झालाय, जोड्या लावा टाईपचा प्रश्न होता, तर थोडा मिस्टेक झालाय, आपण ऍडजस्टमेंट करून बघू. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी.एन. राव, वल्लभभाई पटेल असे ऑप्शन होते गटामध्ये. आणि गट ब मध्ये काय होते? मसुदा समितीचे अध्यक्ष, संविधान सभेचे अध्यक्ष, मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष आणि संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार. तर आपण बघू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते? संविधान सभेचे अध्यक्ष होते. राजेंद्र प्रसाद, 2 नंबर आन्सर. सॉरी, याला लागतं 2 नंबरचा आन्सर. ओके. आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सगळ्यांनाच माहिती आहे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर इथे होते 1 नंबर. जुळालाचा प्रश्न होता जो आपला मिस्टेक झालाय, आपण ऍडजस्टमेंट करून घेऊ. बी.एन. राव, आताच बघितलं आपण काय होते ते? सल्लागार, कायदेविषयक सल्लागार होते. 4 नंबर आन्सर. तर वल्लभभाई पटेल, मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष. किती नंबर आहे? 3 नंबर. वल्लभभाई पटेल आलेच आहे यांचा प्रश्नामध्ये, तर त्यांचं एक्सप्लेनेशन थोडं देऊन देते. आपण जो तिसरा किंवा चौथा प्रश्न असेल कदाचित ते पाहिलं होतं की मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर जे.बी. कृपलानी होते. तर एक समिती होती, त्या समितीचं नाव होतं मूलभूत हक्क समिती. मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती, असं त्या समितीचं नाव होतं. याचे अध्यक्ष कोण होते? तर वल्लभभाई पटेल होते. याचे अध्यक्ष कोण होते? वल्लभभाई पटेल. या समितीचे अध्यक्ष होते. मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती. पण यांच्या सुद्धा उपसमिती आहेत, जसं मूलभूत अधिकार उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती यांचे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत. जसं मूलभूत अधिकार उपसमिती आपण आधीच्या क्वेश्चन मध्ये बघितलं आहे. उपसमिती त्याचे होते जे.बी. कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी. ओके, क्वेश्चन सॉर्ट. वल्लभभाई पटेल मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते आणि यांच्या सुद्धा उपसमिती होत्या, जसं मूलभूत अधिकार उपसमिती जे.बी. कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 15 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संविधान तयार करणारी संविधान सभा निर्माण झाली होती, कधी झाली आहे? ऑप्शन आहे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार, 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये, हंगामी सरकारच्या ठरावाद्वारे आणि भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसद्वारे. तर याचा आन्सर काय आहे? बघितलंय आपण. येस, ऑफकोर्स बरोबर आहे. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार. कॅबिनेट मिशन योजना आली होती, त्याच्यामध्ये 3 जण होते. तर त्या 3 जणांपैकी आपण 3 जणांची नावं पण पाहिली होती, त्याच्यासाठी आपण ट्रिक पण बनवली आहे. तर तेच आहे हे कॅबिनेट मिशन प्लॅन. कधी आलं होतं हे? याची डेट बघितली होती आपण. घोषणा कधी केली होती? तर 16 मे 1946 ला. 16 मे 1946 कॅबिनेट मिशन प्लॅन. याच्यानुसार आपण आपली संविधान सभा तयार केलेली आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. ओके, 16 नंबर. घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार. सॉरी, हा रिपीट झालेला प्रश्न पण आताच बघितलेला आहे. त्याचा आन्सर काय आहे? सर, बी.एन. राव याचा आन्सर आहे संविधान. आणि कोण केली त्यांची नियुक्ती? लॉर्ड वेव्हेल यांनी केली होती. गोपालस्वामी अय्यंगार,
जम्मू काश्मीरची पीएम होती, आपण बघितलेले आहे. पीएम जम्मू काश्मीर. टीटी कृष्णमाचारी, आपण म्हटलं तर दोन आहे कृष्णमाचारी, एक व्हीटी आणि टीटी. तर हे टीटी आहे म्हणजे कुठले असेल, मसुदा समितीमधले. मसुदा समितीचे सदस्य होते, मसुदा समितीमधले. एन माधवराव हे सुद्धा मसुदा समितीचे होते, बट यांच्या जागेनंतर मग आधी हे मसुदा समितीचे सदस्य होते. ओके, 17 नंबरचा प्रश्न. नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद, नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी पासून लागू झाल्या. कधीपासून लागू झाल्या? नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद. त्याचा ऑप्शन आहेत 9 डिसेंबर 1946, 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950. तर ह्या ज्या तरतुदी आहेत या 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी लागू झाल्या. तर तुम्ही म्हणाल की आपलं संविधान, तर तुम्हीच म्हटलं होतं मॅडम की 26 जानेवारी 1950 पासून आपलं संविधान लागू झालंय, आणि तुम्ही म्हणताय की ह्या ज्या तरतुदी ज्या संविधानातच इन्क्लूड आहेत त्या 26 नोव्हेंबर 1949 ला लागू झाल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट अशी आहे की हे 26 नोव्हेंबर 1949 ला लागू झालंय. संविधान लागू व्हायच्या आधी काही तरतुदी लागू करणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे हे नागरिकत्वाशी संबंधित निवडणुका, कारण की आपल्याला निवडणुका घ्यायच्या होत्या, त्याच्यासाठी तात्पुरती संसद आपल्याला घ्यायची होती, जी संविधान सभाच आपली बनलेली आहे. संविधान सभाच हे आपलं पहिलं कायदेमंडळ बनलेलं आहे. ते महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या आपण 26 नोव्हेंबर 1949 लाच लागू झाल्या. त्याच्यामुळे आणि आपलं बाकीचं पूर्ण संविधान हे कधी लागू झालं, कधी अंमलात आलंय, तर 26 जानेवारी 1949, सॉरी 26 जानेवारी 1950 पासून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण होते? कार्यविषयक समितीचे अध्यक्ष ऑप्शन: डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बी आर आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, गवा मावळणकर. सांगू शकता कोणी आन्सर? बरोबर, गवा मावळणकर कार्यविषयक समितीचे अध्यक्ष होते हे. आणि हे जे गवा मावळणकर आहे हे आपल्या कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे, कारण संविधान सभाच हे आपलं पहिले कायदेमंडळ होतं आणि त्या कायदेमंडळाचे अध्यक्ष म्हणून गवा मावळणकर यांनी काम केलं. यांची नियुक्ती कायदेमंडळाचे अध्यक्ष म्हणून 17 नोव्हेंबरला झाली होती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. जवाहरलाल हे तर आपल्याला माहितीच आहे की हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू हे 4 समित्यांचे अध्यक्ष भूषवलेले होते. हे पण आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो आपला. खालीपैकी विधाने विचारात घ्या. राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. ओके, बघू. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवल्या आहेत म्हणते. ओके, बघू. भारतीय राज्यघटनेच्या प्रेम बिहारी नारायण राजदादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली आहे. ओके, आणि यांचे ऑप्शन नाही आहे, आपण तसंच आन्सर काढून घेऊ. ओके, तर याचा आन्सर काय आहे की राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर हे चूक आहे. संविधानाच्या 286 नाहीये तर 284 सदस्यांनी सह्या केल्या. आणि सगळ्यात महत्वाची डेट चुकलेली आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला नाही, मिस्टेक आहे. 26 नोव्हेंबर नाही तर 24 जानेवारी 1950 ला. कारण या दिवशी आपल्या संविधानाची शेवटची बैठक भरली होती आणि त्याच दिवशी यांनी 284 सदस्यांनी संविधानावर सह्या केल्या. त्याच्यामुळे हा चुकीचा आहे. कारण 24 जानेवारी शेवटची बैठक आणि या दिवशी राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांचा स्वीकार करण्यात आला होता. शेवटची बैठक होती ती त्याच्यामुळे. आणि हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय हे बरोबर आहे आणि प्रेम आणि हे पण बरोबर आहे. सॉरी, त्याच्यामुळं आन्सर आपला आन्सर येते ब आणि क बरोबर आहे आणि चुकीचं आहे. चुकीचं आहे. ब आणि क आन्सर बरोबर आहे, जे ऑप्शन नाही. जर आपल्याला बरोबर काढायचं असेल, बरोबर शोधा आन्सर, तर काय यायला पाहिजे? ब आणि क बरोबर. अचूक. ओके.
ओके विद्यार्थी मित्रांनो, तर हे होते आपले आजचे पॉलिटीचे संविधान सभेविषयी प्रश्न. यानुसार आपला पूर्ण टॉपिक क्लिअर झालाय, जेणेकरून आपल्या अभ्यासाला एक दिशा मिळाली आहे, की तलाठी भरतीमध्ये आणि आणि इतरही जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कारण हे PYQ प्रश्न होते. त्याच्यामुळे आता आपल्याला अभ्यासाची दिशा मिळाली आहे, की कशावर जास्त प्रश्न येतात. काय जेणेकरून आपल्याला माहिती पडलं, की सगळ्यात जास्त प्रश्न जर समित्यांवर विचारले जातात. ज्या 22 समित्या आहेत, त्यांचे अध्यक्ष कोण होते? आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड कोणत्या तारखेला झाली, घटना कधी अंमलात आली, असे बेसिक प्रश्न असतात. यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे असे प्रश्न पाहणं खूप गरजेचं आहे. आधी PYQचे प्रश्न बघायचे, त्याच्यानंतर आपण अभ्यास करायचा. तर ठीक आहे मग विद्यार्थी मित्रांनो, थँक यू.